गृह विभाग बाब क्रमांक 7 ते 23 अध्यक्ष महोदय, माझ्या संगमनेर मतदारसंघातील संगमनेर शहर पोलीस स्टेशन संगमनेर शहर पोलीस स्टेशनला जे कार्यालय आहे सध्या ते तहसील कार्यालयाच्या इमारतीमध्ये सुरू असून त्यामुळे तेथे जागेची अडचण मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे। अध्यक्ष महोदय, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी जे निवासस्थान पाहिजे त्याची सुद्धा दुरावस्था असल्यामुळे 1959 ते 60च्या काळातील ते निवासस्थान आहेत त्याची दुरावस्था झाली असल्यामुळे तेथे सुद्धा माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे का पोलीस वसाहत पोलीस स्टेशन यासाठी प्रशासकीय मंजुरी तसेच निधी मंजूर होणे आवश्यक आहे। त्याबाबत आपल्याकडून सूचना होण्याबाबत अध्यक्ष महोदय, राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असताना सुद्धा छुप्या पद्धतीने सर्रास कत्तलखाने सुरू आहेत। अध्यक्ष महोदय, गोवंश कत्तली सारख्या गुन्ह्यातील आरोपींचे कन्व्होकेशन रेट आणि न्यायालयात शिक्षा होण्याचे प्रमाण अतिशय नगण्य आहे। एमपीडीए सारख्या मोका सारख्या कायद्यांतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात यावी। तसेच ज्या भागामध्ये गोवंश कत्तल मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्या भागातील पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे। अध्यक्ष महोदय, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास बाब क्रमांक 42 ते 61 राज्यातील पशुधन पालकांना वैद्यकीय दवाखान्यातून विविध सेवा दिल्या जातात। प्रामुख्याने आजारी जनावरांना उपचार देणे मुख्य सेवा आहे, परंतु बदलत्या पशुपालनानुसार सध्या कोणतेही पशुपालक आजारी जनावर दवाखान्यात घेऊन जात नाही। त्यामुळे त्यांना घरपोच सेवा देण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे भेटीचे दर सुद्धा ठरवून दिले आहे। माझी अध्यक्ष महोदय या माध्यमातून विनंती होती का एक पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवासाठी एक ॲप तयार करण्याबाबत, तसेच जर पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी जे वाहनाची गरज पडते ते इलेक्ट्रॉनिक्स कारच्या माध्यमातून जर उपलब्ध झालं तर त्या माध्यमातून सुद्धा त्याचा खर्च कमी होऊ शकतो। अध्यक्ष महोदय, ऊर्जा विभागाचा बाब क्रमांक 185 माझ्या संगमनेर मतदारसंघातील मौजे मेंढवण येथे स्वतंत्र 132 केव्ही क्षमतेचे सबस्टेशन उभारणीसाठी राबवू नियोजन आराखड्यात बदल करून 24-25 मध्ये तो समावेश करण्याबाबत आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो। अध्यक्ष महोदय, मराठी भाषा विभाग बाब क्रमांक 340 माझ्या प्रिय मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचे काम आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात झाले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। अध्यक्ष महोदय, संगमनेर तालुक्याचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी तसेच मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी तमाशा कलावंत पवळा भालेराव असल, कवी आनंद पंदे असल, लोकशाहीर विठ्ठल उमप असल, तमाशा लोक कलावंत कांताबाई सातारकर, गुलाबबाई संगमनेरकर यांनी मोलाचे कार्य केले आहे। यांचे उचित